फक्त चण्याच्या पिठापासून बनणारी ही खमंग तुपाळ आणि तोंडात विरघळणारी शाही वडी एकदा नक्की करून बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चण्याचं पीठ घेतलं मी एका बाउलमध्ये. त्यात मोहन म्हणून तूप टाकलं 2 चमचे आणि चांगलं पिठाला मी सगळीकडे लावून घेतलं, चांगलं मळून घेतलं पीठ. अगदी थोडंसं मीठ टाकलं. मिठाने छान चव येते थोडी मीठ टाकलं का. तुम्ही बघू शकता छान मी तूप लावून घेतलं पिठाला सगळीकडे आणि त्याचा असा गोळा बनला पाहिजे, म्हणजे छान क्रिस्पी तोंडात टाकताच विरघळते. तुम्ही बघू शकता असा गोळा बनला पाहिजे. त्यात मी थोडं पाणी टाकून अगदी कडक मळून घेतलं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. तोंडात टाकताच विरघळते ती. दुकानातून आणायची गरज नाही, नक्की ट्राय करा. मी छान कडक असं मळून घेतलं आणि त्याचे मुटके करून घेतले. तुम्ही बघू शकता अगदी कडक मळून घेतले त्याला. त्याचे नंतर मुटके करून घ्यायचे. गॅसवर मी एका कढईत तूप गरम करायला ठेवलं. ते सर्व मुटके मी तुपात हे केले. मी तूप गरम झालं ना, अगदी मंद आचेवर हे करून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे त्याला. मंद आचेवर फ्राय करून घेतले ना का म्हणजे आतपर्यंत ते चांगले तळून निघतात ते. आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी नक्की करून बघा. बाहेरून आणायला तुम्ही नक्कीच बोलाल नको, आपण घरीच बनवूया हे मिठाई. नक्की ट्राय करा. याला फ्राय व्हायला थोडा वेळ लागतो, पण छान लागते ही नक्कीच. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ठेवायचे. नंतर मी एका ताटात काढून घेतले त्यांना गोल्डन ब्राऊन झाल्यावर. आणि थंड झाले ना मग मिक्सरला वाटून घेतलं त्याला. मिक्सरला वाटल्यानंतर मी एका पॅनमध्ये पाणी घेऊन आपल्या अंदाजानुसार कमी गोड कोणाला जसं लागतं तशी साखर टाकून उकळून घेतला तो. साखर टाकून तुम्ही त्यात वेलची पावडर हवी असेल तर वेलची पावडर पण टाकू शकता. तुम्हाला कलर हवा असेल तर कलर पण टाकू शकता. तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन झाले छान. आणि एक तारी पाक करून घ्यायचा त्याचा. ते वाटलेलं मिश्रण आहे ना, ते सर्व आपण त्या साखरेचा पाक केलेला आहे ना त्यात टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं त्याला. दहा मिनटं फक्त मिक्स करून गॅसवर ठेवायचं, बारीक गॅसवर. जास्त वेळ ठेवलं तर ते कडक होऊन जातं, त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही. तुम्हाला जशी हवी असेल, सॉफ्ट हवी असेल तर 10 मिनटं हे करून भरपूर होतात. नक्की ट्राय करून बघा. आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल ही. टिफिनला पण तुम्ही देऊ शकता काहीतरी लहान मुलांना सकाळच्या घाईच्या वेळेत. तोंडात टाकताच विरघळते ती. नक्कीच ट्राय करा. तुम्ही गव्हाच्या पिठाची देखील अशीच करू शकता. ती तर अगदी पौष्टिक आहे, ही पण पौष्टिकच आहे, पण गव्हाच्या पिठाने तर आणखी छान लागते ती पण. ते देखील ट्राय करू शकता गव्हाचं पीठ हे करून. तुम्ही बघू शकता छान आपलं मिक्स झालं आहे. आता आपण ना एका टीनला तूप लावून घेतलं आहे. हे सर्व मिश्रण मी त्या टीनच्या याच्यात टाकून घेते आणि चांगलं सेट करून त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकून घेतले मी आणि लगेच वड्या पाडून घेतल्या. तुम्ही बघू शकता छान लगेच सेट होतं, त्याला जास्त वेळ लागत नाही. नक्की ट्राय करा. त्याच्या वड्या पाडून मी हे केलं आहे. रेसिपी आपली रेडी झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.